अजूनही बरसात आहे. पण मला एक कळत नाही, आमची चुकामुक व्हायचीच होती तर ती मला परत भेटलीच कशा? ठीक आहे, डॉक्टरांशी बोलणं झालं की फोन कर मला. ओके, बाय. पोचले का अमोल आणि मल्हार? हो, डॉक्टरांशी बोलून मग ते कळवतील काय ते. काय ठरवलंस? शहाण्या मुलासारखं वागणार आहेस की स्वतःचाच हट्ट धरून बसणार आहेस? हे बघ आधी, पुन्हा एकदा शांतपणे सांगते, प्लीज सानिकाशी लग्न कर. ही मीरा घरी येण्यापूर्वी इतका उत्मात घालते. ही जर मुलगी घरात आली ना तर आपण कुणीही सुखी नाही राहू शकणार. आधी आई, आधी ते ऐकूनच घ्यायचं नाही म्हटल्यानंतर काय बोलायचं? मधुरा, पण तोही विचार करतोय ना. त्याच्यासाठी सुद्धा हा निर्णय सोपा नाहीये. बाबांना वाचवायचंय, हा निर्णय सोपा नाही म्हणजे? मी का करते आई हे सगळं? मला काय सुख मिळतंय का मीराला आणि आदिला वेगळं करण्यात? एक बहीण ऑलरेडी आली आहे घरात, आता दुसरीलाही यायचंय. नाही, आणि आता ह्या बहिणी कुठे विचार करतायत आपल्याला काय वाटतंय त्याचा? आणि आई, आत्ता ह्या क्षणी बाबांची तब्येत सगळ्यात महत्वाची आहे मला. त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे योग्य असेल ते मी करते. मला नाहीये का यांची काळजी, पण मला आधीची घालमेल सुद्धा दिसते ग. मीरावर प्रेम आहे त्याचं. ही वेळ आहे प्रेम साजरं करण्याची. आणि काय ग मनस्विनी, तुझ्या बहिणीला नाही कळत का काहीच? कधी कुठे कसं वागावं त्याची काहीच अक्कल नाहीये का तिला? उद्या ती लग्न करून घरात आली आणि मग वैशंपायन काकांनी सांगितलं की मी आता काही मदत करणार नाही, मग बाबांवरचे आरोप सिद्ध झाले, त्यांना अटक झाली, तर काय करणार आहोत आपण? ह्या सगळ्यानंतर सुद्धा आम्ही तिच्याशी नीट वागू शकणार आहोत? नाही ना? ती तरी आरशात स्वतःला मानानं बघू शकेल का? नाही ना? मग प्लीज प्लीज सांग तुझ्या बहिणीला समजवून, जरा विचार कर म्हणावं. हॅलो काका. कशी आहे ग सुधीरची तब्येत? नाही, म्हणावी तशी इम्प्रूव्हमेंट नाही आहे अजून. होईल, सुधारणा होईल, तू काही काळजी करू नकोस. हा काका, ते खूप घाबरलेत. नाही नाही, ते साहजिकच आहे अगं, पण मी तेच सांगायला फोन केलाय. मी बोललोय काही लोकांशी, गोष्टी झाल्या आहेत मॅनेज. म्हणजे जोपर्यंत सुधीरची तब्येत बरी होत नाही ना, तोपर्यंत त्याला अटक करणार नाहीत पोलीस. म्हणजे केस दाखल होईल पण घेऊन जाणार नाही. सुधीर आपल्या डोळ्यासमोर तरी असेल ना, त्याला कस्टडीत टाकणार. हा, तेव्हा तुम्ही त्याला आता घरी घेऊन जा, फक्त फार बोंबाबोंब करू नका, इतकंच. हो नक्की. थँक्यू सो मच काका. एक सेकंड ना आई, आपण बाबांना घरी आणू शकणार आहोत. थँक्यू थँक्यू वन्स अगेन. अगं थँक्स काय म्हणतेस? हे बघ, काही लागलं तर मला फोन करायचा. हो करते.
हे बाहेरचे लोक आउट ऑफ द वे जाऊन आपल्यासाठी सगळं करतात. आणि आधी आई प्लीज, शक्य असेल ना तर त्या आदिला आणि मीराला सांग समजून. कधीतरी माणुसकी दाखवा म्हणावं. अनु अजून घे. अश्विनी तिला दे आणू नको. नाही नकोय बाबा मला. अगं पण नाही नाही ते तेवढं संपव. हे बघ तेवढं तरी खाल्लं पाहिजे. त्या अश्विनीच्या तावडीतनं सुटलंय तेवढं तरी खाऊन टाक. नको थोड्या वेळाने थोडं थोडं खात राहायला पाहिजे. म्हणजे जळजळ होत नाही आणि ऍसिडिटी पण होत नाही. हो पण आता बस. नाही संपव हे तेवढं अगं, संपव. नकोय मला. एवढं संपायला हवं. बरं झालं बाई आलीस इथे. म्हणजे आम्हाला ना काही कळतच नव्हतं की आम्ही तिथे भेटायला यायचं का तुला इथे ये म्हणायचं. परिस्थिती अशी विचित्र झाली आहे ना. म्हणजे तिथे काय चाललं असेल, तुला कोण काय बोलत असेल का, सारखंच मनात येत होतं. म्हणजे तू त्याला स्पष्ट सांगितलंस की तू त्याच्याशी लग्न करणार नाहीयेस म्हणून? आणि तू आदिराजला कन्व्हिन्स केलंस सानिकाशी लग्न करायला? कमाल कमाल आहे. वाव. नाही म्हणजे ओ गॉड. पण कसं काय? दुसरा कुठला पर्यायच दिसत नाहीये आता तरी. बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण त्याला हे पटलं का? कसं पटेल निखिल? बरोबर आहे, त्याला हे कसं पटेल? त्याला तू डायरेक्ट सांगून टाक ना की तो तुला आता आवडत नाही. नाही नको, एवढ्यात नका येऊ. का ग? नाही म्हणजे तिकडचं वातावरण अजूनही टेन्स्डच आहे का? हो. म्हणू तुला काही त्रास होतोय का त्याचा? ते बघ तसं काही असेल ना तर मोकळेपणानं सांग. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. नाही म्हणजे मला कोणी काही म्हणत नाहीये. पण म्हणजे तसं काहीच नाहीये. इनडायरेक्टली थोडं वाटलंच मला. आई मी तुम्हाला म्हणाले होते मनूचा पाय. बस थांब तिथेच. म्हणू नीट सांग काय झालंय ते. अगं आई, मल्हारचे आजोबा ना खूप चिडले आणि या ऍक्सिडेंटच्या प्रकरणामुळे तर खूप जास्त डिस्टर्ब झाले. त्यात त्यांना वैशंपायनांनी खूप प्रेशराईज केलंय. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मामाने त्यांच्या मुलीशी लग्न करायला हवं. पण मामाला त्यांच्या मुलीशी लग्न नाही करायचंय. मामाला मीराताई आवडते. म्हणजे अगं ब्रेकअप करताना असंच काहीतरी सांगतात ना की ज्याच्यावर काही उत्तरच नसेल. असंच कारण दे तू त्याला ज्याच्यावर त्याच्याकडे काही उत्तर नसेल. मग पटेल ना त्याला. म्हणजे तू त्याच्यापासून मूव्ह ऑन झालीयस हे जेव्हा त्याला पटेल तेव्हा तो तुझ्यापासून डिटॅच होईल ना. असं काही नसतं निखिल. मध्ये इतकी वर्ष गेली तरी कुठे झालो होतो आम्ही खऱ्या अर्थाने मूव्ह ऑन. मनाने एकमेकांमध्ये अडकलोच होतो ना. मग तू त्याला सांग की तू दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करतेस. म्हणजे फक्त त्याला सांग. जेव्हा त्याला हे पटेल की तुझं त्याच्यावर प्रेमच नाहीये तेव्हा तो त्याच्या फॅमिलीचा विचार करेल ना आणि सानिकाशी लग्न करेल. म्हणजे हे असं काहीतरी तू त्याला सांगितलंस ना तर आदिराज त्याचा तो हट्ट सोडेल.
मी गमतीत पण असं नाही सांगू शकणार त्याला. गमतीत नाही, सिरियसली सांग. पण मला नाही करायचंय दुसऱ्या कोणाशी लग्न निखिल. अगं पण लग्न करतेस असं सांगू तर शकशील. म्हणजे काय म्हणतोयस तू? मी लग्न करणार आहे असं फक्त आधीला सांगू? नाही नाही. हे बघ मीरा, तू असं काहीतरी सांगितल्याशिवाय तू सानिकाशी लग्न करणार नाही. पण कोणाशी? पुढच्या क्षणाला तो मला विचारेल कोणाशी लग्न करते असं सांगू? कोणाशी करते म्हणून सांग ना. कोणाचंही नाव घे, माझं नाव घे. माझ्याशी लग्न करते असं सांग. काय हरकत आहे माझ्याशी लग्न करायला? म्हणजे माझ्याशी लग्न करते असं सांगायला. नाही निखिल, त्याचा विश्वासच नाही बसणार. बसेल, त्याची जबाबदारी माझी. म्हणजे मी सांगेन ना त्याला, तसंच सांगेन. हे बघ मीरा, आदिराजने जर का सानिकाशी लग्न करायला हवं असेल तर असं काहीतरी सांगण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. ऐक माझं, मी मित्र आहे ना तुझा. अशा कठीण प्रसंगी मी तुझ्या पाठीशी उभं नाही राहणार, मग कोण राहणार? ट्रस्ट मी मीरा. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि 4 माणसं तुला असं वाईट साईड बोलतायत हे मला अजिबात नाही आवडणार. नाही मीरा, इमोशनल नको होऊस. माझा स्वभावच आहे तो, आणि मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे निखिल. आधीनी सानिकाशी लग्न करायला हवं असेल तर मी त्याला असंच काहीतरी कारण सांगायला हवंय. तरी मी लग्न करते असं खोटं कसं सांगू त्याला? खोटं कसं काय? म्हणजे चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं हे खोटं नसतं ना. आणि तू कोणाचं नाव सांगणार आहेस? माझंच नाव सांगणार आहेस ना, मग काय प्रॉब्लेम आहे? ओके ओके निखिल, बघ हे सगळं खोटं आहे. हा, आपण लग्न करणार नाही आहोत. ओके, हे फक्त मी आधीनी माझा विचार मनातनं काढून टाकावा यासाठी त्याला सांगणार आहे. हा, मी तुझा किंवा तुझ्या नावाचा गैरफायदा घेत नाहीये. हे फक्त तुझ्या आणि माझ्यात राहील याविषयी तुझ्या मनात काही शंका नाहीये ना? अजिबात नाही. आणि मीच नाही का सुचवलं तुला? फक्त हे तू ते आदिराजला सांग, स्पष्ट सांग. आपण लग्न करतोय हेच सांग, थेट. हो सांगेल. कधी सांगशील? आजच सांगते. हा, डायरेक्ट मुद्द्याचं बोल, बाकी काही नको. आता ते मी बघते. मीरा, मला तुझी काळजी वाटते म्हणून बोललो ग. आणि तो आदिराज तुला शब्दात पकडेल. नाही पकडणार. फक्त मी त्याला हे सांगत असताना मला त्याचा चेहरा नाही बघता येणार. मग तू हे त्याला फोनवर सांग ना. कुठे आहे तुझा फोन? नाही, नको, फोनवर नको. मी आजच भेटते त्याला आणि स्पष्ट सांगते, मी आणि निखिल लग्न करतोय. काय? काय म्हणालीस? मी निखिलशी लग्न करायचा निर्णय घेतलाय. काय म्हणालीस? तू आता ऐकलंयस तीच. काय सरकलात का तुम्ही? काय शाळेच्या गॅदरिंग मधल्या नाटकाची रिहर्सल करताय? तुला कमी ऐकू येतं का? नाही, दोन्ही डॉक्टरांचे नंबर आहेत माझ्याकडे. जायचं त्यांच्याकडे. हावडे, मी तुझ्याशी बोलत नाही, मी मीराशी बोलतोय. मी बोलणार, कारण तू माझ्या होणाऱ्या बायकोशी बोलतोस. मीरा का बोलतोय? मला सांगा, फालतूपणा करू नको. मी थोबाड रंगविनेच. अरे प्लीज, तू थांबतोस का? निखिल बरोबर बोलतोय.
मी त्याला होकार दिलाय लग्नासाठी. काय तू कशी याच्याशी नाही मीरा, तुला हा आवडतच नाही. हा बघ हा. अरे तू इतकी वर्ष लाईन मारतोस हिच्यावर. हिचं जर तुझ्यावर प्रेम असतं तर तिने आधीच लग्नाला होकार दिला नसता. मीरा काय फास ना, पुरे नाही येत ही चेष्टा. मी चेष्टा करत नाहीये आदिराज. मग मला कळू शकेल का तू हे सगळं का करतेस? कारण तिला फायनली पटलंय. मुस्कट थोडी ना मी तुझा आता. मीरा काय बोलतोय? हं? आपलं बोलणं झालंय ना, आपलं ठरलंय ना सगळं. मीरा तू हे काय असं अचानक चालू केलंयस? मी सांगितलंय ना तुला सगळं. काय काय सांगितलंयस? अगं प्रेम आहे ना आपलं एकमेकांवर. मग का मध्ये मध्ये बोलतोय? काय उपयोग आहे तुमच्या प्रेमाचा? हा सांग ना, काय उपयोग आहे तुमच्या प्रेमाचा जर का तुम्हाला लग्नच करता येत नसेल तर? असं प्रेम करणारे जगामध्ये हजारो लोक असतात जे लाखो लोकांवर प्रेम करत असतात. काय फायदा होतो त्याचा? नाही. हे बघ आदिराज, माझं आणि मीराचं लग्न होणार आहे हे लक्षात ठेव. आमच्या दोघांच्याही घरच्यांना आम्ही पसंत आहोत आणि त्यांची एकमेकांची बोलणी सुद्धा झाली आहे. घरचे हा, घरचे. मीरा कमॉन, आपण माझ्या घरच्यांना पटवू ना. काय एवढं? पटणार आहे? तुझ्या बाबांना पटणार आहे? हो. अच्छा, म्हणून तू हे सगळं करतेस. माझं सानिकाशी लग्न व्हावं म्हणून तू हे कारण शोधून काढलेस? मीरा, हा उपाय सुचलाय तुला? मीरा अगं, आधी प्लीज तुला समजायचं ते समज. पण माझा निर्णय झालाय. मी आणि निखिलने लग्न केलं तर सगळेच आनंदी होतील. निखिल मला खूप सुखात ठेवेल आणि या निर्णयात मला आता कुठलीही कॉम्प्लिकेशन्स नकोय. ठीक आहे मीरा, मला वाटतं हे सगळं चूक आहे. 100% मूर्खपणा आहे हा. आणि हा फक्त तुझा हट्ट आहे, ॲज युजल, ज्याचा तुला आयुष्यभर पश्चाताप होणार आहे. मीरा, आज तू माझा हात झिडकारतेस, पण एक दिवस तूच आनंदाने माझा हात तुझ्या हातात घेशील आणि तो दिवस लवकरच येईल. मी आणेन.
पुढच्या आठवड्यात नेक्स्ट सेशन असेल. ओके थँक्यू. हाय आदिराज. आदिराज, आदिराज, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे सध्या काय चाललंय हे मला माहिती आहे, पण काळजी वाटते म्हणून म्हणून विचारते. काय झालंय? मीरा निखिलशी लग्न करते. काय? काहीतरी काय? माझाही विश्वास नाहीये, पण तीच असं म्हणा. तो निखिल सुद्धा तिथेच आहे. ती अशी गंमत तरी का करे? आणि सिरियसली ती ह्याच्याशी कसं लग्न करू शकेल? ती बोलत होती आणि तो मजा बघत होता. पण मीराचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आदिराज. मला माहितीये मीरा, म्हणूनच तर मला कळत नाही की काय गरज आहे हा निर्णय घेण्याची. होईल ना सगळं, मी करेन ना सॉर्ट आउट. इतकं टोकाला जायची काय गरज आहे? मीरा असं का करेल पण? मी सानिकाशी लग्न करावं म्हणून. म्हणजे मला तरी असंच वाटतं. दुसरं तरी काही कारण मला दिसत नाही. इतक्या घाईघाईने निखिलशी लग्न, हे सगळंच खूप विचित्र आहे. हे असं कसं शक्य? नाही नाही, हे असं नाही होऊ शकत. शक्यच नाही. आदिराज, तू शांत हो. मी बोलते मीराशी. तिच्या मनात नक्की काय चालू आहे ना ते समजून घेते मी. तू शांत हो. ती कोणाचंच नाही ऐकणार मिताली.